ती भाषणातून जास्त विचार पोहोचवता येणार नाही. त्याकरिता आम्ही ती थोडी चौकट मोडून त्याच्यासमोर संभाषणातून आपले विचार मांडणं आम्ही ठरवलं आणि त्या पद्धतीने आपण त्याच्यासमोर व्यक्त होतो. तर सर कला हा फॅन बंद करा किंवा हा स्पीकरचा आवाज थोडा वाढवा. याचा वाढत नाही आवाज. हॅलो 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 ऐकू येत आहे? तुम्हाला ऐकू येत आहे? व्यवस्थित ऐकू येत आहे सगळ्यांना? खूप खूप धन्यवाद. एकतर मी यापूर्वी बेळगाव नगरीमध्ये येऊन गेलेलो आहे, परंतु ते नाटकाच्या प्रयोगांसाठी होतं. त्यालाही बरोबर 10 ते 15 वर्ष झाली असतील. त्यानंतर आज येण्यामागे विषय आणि या शहराचं असलेलं नातं हे फार महत्त्वाचं आहे. ते म्हणजे मराठी भाषा आणि मराठी शाळा. मराठी शाळांविषयी एक तळमळीने काहीतरी मांडण्याचा मी या संपूर्ण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर सर्व प्रमुख शहरांमध्ये प्रयत्न केला. या चित्रपटांनी जगभरात मग परदेशात वेगवेगळ्या ठिकाणी अनेक रेकॉर्ड्स मोडले. अनेक ठिकाणी या चित्रपटांनी अशा पद्धतीचे रेकॉर्ड मोडले की बुक माय शो नावाचं एक ॲप असतं, ज्याच्यावरनं आपण तिकीटं बुक करतो. त्या ॲपमध्ये सुद्धा आजपर्यंत मराठीतला पहिल्या 10 मधला हा चित्रपट ठरला आजपर्यंतच्या इतिहासात. खूप लोकांनी मला असा प्रश्न विचारला की मराठी शाळा किंवा मराठी भाषा या विषयावरती चित्रपट करून हा चित्रपट चालेल का? त्यावेळी सगळ्यात महत्त्वाच्या माझ्या मनात असलेला जो कॉन्फिडन्स होता तो असा होता की मराठी भाषा म्हणजे आपली आई, आणि आईला कधी कोणी विसरत नाही. आणि आईविषयी जर आपण तळमळीने बोललो तर ते सगळ्यांपर्यंत पोहोचतो. संपूर्ण महाराष्ट्रात जगभरात अनेक लोकांनी मला या चित्रपटाविषयी प्रतिक्रिया दिल्या आणि बेळगाव आणि आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने अतिशय आग्रहाने मला यायलाच लावलं. म्हणजे खरं तर मुंबईमध्ये पुण्यामध्ये अनेक कार्यक्रम चालू आहेत, परंतु त्यांनी मला सांगितलं की नाही, महाराष्ट्राने बेळगावला विसरता कामा नये. आणि या निमित्ताने मी संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने, संपूर्ण मराठी माणसांच्या वतीनं आज तुम्हा सगळ्यांसोबत बेळगाव आणि इथली मराठी माणसं सेलिब्रेट करायला आलो आहे. त्यामुळे तुमच्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार करा. मी तुमचे आभार मानतो की तुम्ही मला या योग्य समजलं आणि मला इथं बोलवलं. एकतर बेळगावचा अप्रतिम मटण खाऊन मी इथं आलेलो आहे. त्यामुळे आता कितपत हा परिसंवाद जास्त वेळ चालेल याची मला खरं तर शंका आहे, पण मी प्रयत्न करतो कारण विषय गंभीर आहे. पण तरी सुद्धा मला असं वाटतं की फारच काहीतरी जगात सगळं संपलेलं आहे, जगात सगळं वाईट होणार आहे असं आपण न मानता आपण माणसांनी थोडंसं आयुष्यात काहीतरी चांगलं होणार आहे असं ध्येय ठेवलं तर आपला प्रवास थोडा सोपा होऊ शकतो. मला असं वाटतं की आपल्या इथल्या प्रत्येक मराठी भाषिकाचा हा प्रवास खूप खडतर आहे, पण तो अशा पद्धतीने साजरं करत, एक दोन विनोद करत, एकमेकांवर थोडं प्रेम करत, टांगपिचक्या काढत जर आपण प्रवास करत राहिलो तर तो प्रवास सोपा होईल. आणि मला खात्री आहे की आज जसं मी या व्यासपीठावर एकटा फक्त फेटा घालून बसलेलो आहे, लवकरच आपण सगळे महाराष्ट्रात असल्याबद्दल असा फेटा घालून बसू याची मला खात्री आहे. माझ्या निमित्ताने, माझ्या परीने मला जे जे करता येईल, ज्या माध्यमातून
आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा लढा पुन्हा एकदा पोहोचवता येईल यासाठी प्रयत्न करीन. मी आत्ताच एकीकरण समितीला असं सांगितलेलं आहे की जून महिन्याच्या आसपास क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम हा चित्रपट इथल्या लोकांसाठी मी मोफत आयोजित करतो. पण तुम्ही त्यातनं एक वर्गणी जमा करून आपल्या लढ्यासाठी काहीतरी पैसे जमवावेत. माझ्या परीने हे शक्य आहे की हा चित्रपट तुम्ही फ्रीमध्ये कितीही लोकांना दाखवा, कितीही ठिकाणी दाखवा, कुठल्याही आपल्या खानापूरला दाखवा, चंदगडला दाखवा, मोकळ्या मैदानात दाखवा, पटांगणात दाखवा, कुठेही दाखवा. माझा पूर्ण पाठिंबा आहे. या निमित्ताने आपण वर्गणी जमा करूया. कारण तुम्ही ही वर्गणी जमा करून जर शाळांसाठी आणि मराठी विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करत असाल तर त्यासाठी आयुष्यभर मला जोडून घ्या आणि आयुष्यभर माझ्या परीने मला जे करता येईल ते मी 100% करेन. तर बघितलं दिग्दर्शक किती महत्त्वाचा असतो. तर कलाकार समाजात महत्त्वाचा असतो, पण जसं नाटक सगळ्या कलांचा आपण संयोग मानतो, पण त्यातून अजून दृकश्राव्य माध्यमात सिनेमाचं माध्यम, प्रभावीचं माध्यम, तर ते घडवताना तुम्ही किती बारीक बारीक गोष्टी चित्रपटामध्ये सादर केल्या आहेत, लक्षात घातल्या आहेत. ते गाण्यातले बोल असू देत, संवाद असू देत, त्या परिस्थिती असू देत. तर खूप सुंदर चित्रपट आहे, मी सुद्धा पाहिला आहे, खूप मला आवडला आहे. आशा करतो तुमच्या बेळगावातल्या सगळ्या मुलांना ते आवडेल आणि त्या चित्रपटातून माझी विद्यार्थी एकवटतील, शिक्षक सजग होतील आणि परत शाळा वाचवण्याची जी काय आमची चळवळ आहे त्याला अजून बळ. आणि त्यासाठी धन्यवाद. नक्की आम्ही ते सगळे शो छान सगळ्यांपर्यंत पोहोचवू. धन्यवाद. तर परिसंवादाला सुरुवात करूया. तर आपण भाषेविषयी आपण सगळ्यांना संघर्ष करतो. तर माणूस म्हणून भाषा किती महत्त्वाची आहे. तर भाषा येते कुठून आणि प्राण्यांना भाषा बोलता येते काय, तर भाषेची प्रकार आहे. तर तोंडातून विचार करून आपण भाषा व्यक्त होतो, तर ती किती महत्त्वाची वाटते तुम्हाला? अत्यंत महत्त्वाची आहे भाषा. आपण संपूर्ण महाराष्ट्रात बघितलं तर महाराष्ट्रात सुद्धा जिल्ह्यागणिक भाषा बदलत जाते. जिल्ह्यागणिक त्याचे वेगवेगळे हेत बदलत जातात, वेगवेगळे शब्द आहेत. आता बेळगावला आल्यानंतर अशोक सराफांनी चित्रपटात दाखवलेली बेळगावी वेगळी आहे आणि प्रत्यक्षात बोलली जाणारी बेळगावी ही वेगळी आहे. तर त्या बेळगावी भाषेची सुद्धा इतकी मजा आहे, ती कोल्हापुरी भाषेपेक्षा वेगळी आहे. तर अशी ही जी आपल्या आईची भाषा असते. काय झालं आहे, आपल्या लोकांनी सुद्धा महाराष्ट्रातल्या तद्दन शैक्षणिक किंवा मराठी भाषेवरती पकड असलेल्या मंडळींनी या मराठी भाषेला शुद्ध प्रमाण भाषेत अडकवलं आहे, जे अत्यंत चूक आहे. शुद्ध प्रमाण भाषा ही व्यवहारासाठी किंवा लिपी म्हणून सगळ्यांना कळावी म्हणून वापरण्यात आली. यावरनं बऱ्याचदा थट्टा होते कोणाकोणाची की तुम्ही अण म्हणत नाही बाणातला, तुम्ही न म्हणता, तुम्ही पोटफोड्या ठ म्हणत नाही, तुम्ही श म्हणता. मला असं वाटतं की अशा पद्धतीने तिला संकुचित करणं अत्यंत चुकीचं आहे. आपली जी मराठी भाषा आहे ती आपल्या आईची भाषा आहे. संपूर्ण महाराष्ट्रात अनेक पोटभाषा आहेत वेगवेगळ्या पद्धतीच्या. या पोटभाषा सुद्धा जगल्या पाहिजेत. कारण ज्याला महाराष्ट्र म्हणतो म्हणजे खूप मोठं राष्ट्र, त्या राष्ट्रामध्ये विविध परंपरा आहेत, विविध रूढी आहेत, विविध चालीरीती आहेत. त्या आपण पुढच्या पिढ्यांना शिकवत गेलं पाहिजे. नाहीतर आपल्या भागातलं कौतुक, आपल्या भागातली जी रचना आहे ती पुढच्या पिढ्यांना कळणारच नाही. सगळेच एकसारखे बोलायला लागले तर संपूर्ण मराठी माणसाची भाषा एक होईल. म्हणजे आता आपण असं बघतो की ऑलरेडी या देशामध्ये फार मोठ्या प्रमाणात प्रयत्न चालू आहे, एक देश आणि एक भाषा. काय गरज आहे? एक देश अनेक भाषा, एक देश अनेक परंपरा, एक देश अनेक रूढी, जे काही असेल. कारण भारताकडे संपूर्ण जग विविधतेने नटलेला देश म्हणून पाहतो आणि तेही इतक्या अभिमानाने आपण मिरवलं पाहिजे जगभर आणि ओरडून ओरडून सांगितलं पाहिजे. भाषा ही आपली ओळख आहे, भाषा ही आपली आई आहे.
आईला आपण कधीही विसरता कामा नये. आता तुम्हाला दिग्दर्शक म्हणून आमची बालमित्र सगळेजण बघताय. तर तुम्ही बालपणी कसं होता आणि तुम्ही US पर्यंत पोहोचला, तिकडून डिग्री घेतली आणि हा सगळा प्रवास, तर तुम्ही नक्की बालपणीमध्ये कसा होता? लहानपणी खूप वाईट वाटायचं. दरवर्षी शाळा बदलायची. म्हणजे माझे बाबा पोलीस खात्यात होते. माझा जन्म शिरूर तालुका पुणे जिल्हा. त्याच्यानंतर माझी बालवाडी झाली ठाण्यामध्ये. त्याच्यानंतर मग मी रायगड जिल्ह्यात गेलो. पहिली माणगाव, दुसरी पोलादपूर, तिसरी म्हसळा, चौथी, पाचवी, सहावी, सातवी कर्जत, आठवी खोपोली, 9वी नागोठणे, 10वी पनवेल, 11वी ते 15वी पुणे. त्याच्यानंतर MSc युनायटेड किंगडम. त्याच्यानंतर मग करिअर मुंबईमध्ये. आणि आता बेळगाव माझंच आहे, आता कोल्हापूर माझंच आहे, आता नांदेड माझंच आहे, आता लातूरही माझं आहे. मी कुठलाही नाही. मी मराठी आहे. मी या महाराष्ट्राचा आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचं पाणी पिऊन तुम्ही दिग्दर्शक झाला असं म्हणू शकतो. पूर्णपणे प्यायलेलं आहे. या सगळ्यामुळे वेगवेगळी माणसं भेटत गेली. वेगवेगळ्या भाषेची माणसं भेटत गेली. मी जेव्हा MSc करायला युनायटेड किंगडमला होतो तेव्हा एक चंदू पाटील नावाचा जळगावचा मुलगा मला भेटला. तोही किस्सा फार गमतीशीर आहे. मी त्या युनिव्हर्सिटीमध्ये बसलो होतो. बरं, आपण प्रत्येकजणच ना आपल्या भाषेतलं कोणीतरी किंवा आपल्या देशातलं किंवा आपल्या गावचं कोणीतरी आपल्याला सापडेल का असं शोधत असतो. मी बसलो होतो. मी एकाला विचारलं, काय रे बाबा, वेर आर यू फ्रॉम? तर तो जरा आपल्या वर्णाचा दिसला मला. एकदम कॉन्फिडन्स आला. म्हणजे वेर आर यू फ्रॉम? तर तो असं म्हणाला की पाकिस्तान. तर 2 मिनिटं म्हणलं आता याला याच्याशी काय बोलावं. पण ठीक आहे, याच्याशी बोलूया, याच्याशी गप्पा मारूया. आणि मग त्यांनी मला 2 दिवसात तिथले सगळे 4-5 पाकिस्तानी मित्र भेटवले. आणि मग त्यांच्याशी मैत्री झाली प्रचंड मोठ्या प्रमाणात. आणि मग आम्ही आणि ते मिळून भारत आणि पाकिस्तान दोघांना शिव्या देत होतो की आपण असं वेगवेगळे का झालो, किती छान आहे, आपण एकत्र राहायला पाहिजे. मग तो सांगायचा हमारे इधर गलोटी कबाब मिळता है. मग मी सांगतोय हमारे इधर उस्मानाबाद में आओ, लय भारी मटण मिळता है. तर म्हणजे अशी जी देवाणघेवाण होते त्याने आपण समृद्ध होतो. त्याने आपल्याला परत त्याच्या आईची भाषा आणि त्याच्या आईची जी परंपरा आहे ती कळते. आणि मग आपल्याला असं वाटतं आपण जास्त समृद्ध. म्हणजे मला हा शोध लागला. तो चंदू पाटील जेव्हा भेटला तेव्हा तो माझ्याकडे आला. तो म्हणाला वेर आर यू फ्रॉम? मी म्हणलं इंडिया. मग तो म्हणला विच पार्ट ऑफ इंडिया? तर मी म्हणलं की महाराष्ट्र. तर तो म्हणला आय एम ऑल्सो महाराष्ट्र. महाराष्ट्र वे? तर मी त्याला म्हणलं अरे चंद्या बोल की मराठी. तर तो म्हणला मी धुड्याचा आहे, धुड्याचा. तर तो ड मध्ये बोलू लागला. आणि तो म्हणला तुला स्वयंपाक येतो का रे बनवता? पहिलं तर मी हे विचारलं. तर मी म्हटलं मला पूर्ण स्वयंपाक येतो बनवता. का रे काय झालं? तो म्हणला 1 महिना झाला नीट जेवलेलं, नुसते पाव खातोय, खिचडी बनवून दे येड्या. तर मी त्याला खिचडी बनवून दिली. तो माझ्यासमोर असं डोळ्यात पाणी बिणी आणून ती खिचडी खात होता. त्याला मी लोणचं दिलं, मी बनवलेलं. आणि तो येणं झाला. तो म्हणला तुला लोणचं येत आहे, पापड येतं, कसं काय येतंय तुला हे? तर मी म्हटलं की अरे माझ्या आजीने मला शिकवलेला आहे सगळा स्वयंपाक लहानपणापासून. उद्यापासनं बघ, उद्यापासनं त्याला तांदळाची खीर, त्याला पुरणपोळी, त्याला काय काय मिळायला लागलं. तुम्ही आई बोला. आणि मग तिथल्याही माझ्या काही मित्रमैत्रिणी होते, कोणी वेगवेगळ्या देशातनं आलेले होते. आणि त्यांना मी अभिमानानं सांगू शकत होतो की मी कुठनं आलोय. मी जी आता खीर बनवते ती खीर आजीने शिकवली. ती आजी कशी बनवायची त्यांना कुतूहल वाटायचं, जसं मलाही त्यांच्याबद्दल. पण हल्ली मला असं वाटतं की बघायला थोडंसं वेगळं मिळतं. हल्ली आपण पाश्चात्य संस्कृतीच्या जास्त मागे लागतो आणि आपल्या आजीची खीर आपण कौतुकाने सांगत नाही, तर आपण त्यांचा बर्गर कौतुकाने सांगतो. हे फार चित्र वाईट आहे. तर मला असं वाटतं की असं करण्याची गरज नाही. आपण जिथे येतो, जी भाषा आहे, गावाकडे जे असतं तसं राहिलं पाहिजे आणि अभिमानाने सांगितलं पाहिजे.
आता तुम्ही देखील आमच्यासारख्या छोट्या शहरातून मोठे आला, पुण्यात गेला, मुंबईत गेला आणि तर इंग्रजीचा खरंच पाऊ येतो का? म्हणजे आमचे विद्यार्थी देखील मराठी माध्यमातून आहे, उगाच तो पाऊ करून ठेवला आहे. तर तुम्हाला काही त्रास झाला असा? नाही झालं. आता मी तर एवढ्या शाळांमधून फिरलो, कधी कधी चांगले इंग्रजीचे शिक्षक होते, कधी कधी नव्हते. आता इंग्रजीचे शिक्षकच उच्चार काही चुकीचे करायचे, म्हणजे काय म्हणू, ते कधी कधी असं म्हणायचे, ओपन द डोअर्स ऑफ द विंडोज. तर आपल्यावर ते संस्कार झाले, आम्ही पण तिथे जाऊन तेच बोलायला लागलो. आम्हाला कुठं झेड हां झेड असं काही आम्हाला कधीच शाळेत शिकवलं नाही. मास्तरही म्हणायचे झेड, आम्ही म्हणायचो झेड. बरं, आम्ही तिथे गेलो शिकायला आणि पहिला तास सुरू झाला आणि ते सगळे इंग्रज फडफड बोलत आहेत. आणि मला असं झालं, मी फोन केला माझ्या वडिलांना, मला काही वाटत नाही माझं MSc पूर्ण होईल. ते म्हणजे का? अहो काही कळतच नाही. तर काय तुम्हाला सांगू मी, म्हणजे मलाच काही कळत नाही, ते काय बोलतायत त्या स्पीडनी. तर माझे वडील म्हणाले, असं कसं, तू शिकतोयस, तू फी भरलेली आहेस त्यांची, तू त्यांना म्हणावं हळू शिकवा. मी म्हटलं हळू शिकवा. मी गेलो माझ्या HOD मॅडमकडे, त्यांना म्हटलं, मॅडम प्लीज स्पीक स्लो बिकॉज आय एम नॉट एबल टू अंडरस्टँड युअर स्पीड अँड लँग्वेज. दुसऱ्या दिवशी माझे सर्व वर्गातले शिक्षक हे सावकाश शिकवत होते. तेही शिक्षकच आहेत, हाडाचे शिक्षक होते, त्यामुळे ते अतिशय शांतपणे शिकवायचे आणि वर्गात सगळ्यांना विचारायचे की तुम्हाला कळतंय ना आपण आज काय बोललो. तिसऱ्या दिवसापासून मला कळायला लागलं. फरक एवढाच होता की आपण सांगायचं होतं की हळू बोला, हळू बोलल्यावरती सगळं कळायला लागलं. तर मला नाही वाटत की इंग्रजीची अडचण येते. इंग्रजी ही जागतिक पातळीवरती व्यवहाराची भाषा आहे. त्याचा एवढा पाऊ करून घेऊन पार पुढच्या पिढीवर त्याचं दडपण देऊन पार त्यांना संपवावं असं मला वाटत नाही. कारण आपल्याकडे अनेक उदाहरणांची मराठी माध्यमात शिकलेली माणसं आहेत आणि ते आज खूप मोठ्या मोठ्या पदांवर आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने इंग्रजीतही कम्युनिकेट करतात आणि पुढच्या पिढ्यांना खूप मोठ्या पद्धतीने मार्गदर्शन सुद्धा करू शकतात. म्हणजे आज माझं वय 40 आहे, ज्या पद्धतीने मी बोलतोय एखाद्याला असं वाटतं हा आहे तरुण, हा बोलतोय किती, पण ते परत त्याचे एवढे 12 गाव फिरल्यामुळे, एवढी माणसं फिरल्यामुळे हे 100% लक्षात आलं की माझ्यासारखा माणूस जो आता काय म्हणू आपण त्याला, जिल्हा परिषदेची शाळा, म्हणजे इकडे सरकारी शाळा असतात कर्नाटकमध्ये, पण तिकडे जिल्हा परिषदेच्या शाळा असतात. त्या जिल्हा परिषदेच्या शाळेत झाडाखाली बसणारा विद्यार्थी, म्हणजे पाठीवर दप्तर आणि हातात ते स्वतःचं गोंधपाठ बसायचं, हे घेऊन मी शाळेत गेलेलो आहे आणि अशा पद्धतीने मी शिकलेलो आहे. तो शिकलेला मुलगा जर आज चित्रपट दिग्दर्शित करू शकतो, महाराष्ट्राच्या चित्रपटसृष्टीमध्ये त्या चित्रपटसृष्टीचा व्यवसाय बदलण्याची ताकद ठेवू शकतो, तर तो मराठी माध्यमातला मुलगा काहीही करू शकतो. त्यांनी कुठेही स्वतःबद्दल लाज बाळगली नाही पाहिजे. सगळ्यात मोठी चूक ही पालकांची आहे. त्या आईबापांनी ज्यांनी स्वतः मराठी माध्यमातून शिक्षण घेतलं त्यांना कौतुक कशाचं आहे, तर एक पिवळी बस येते, आपलं पोरगं AC गाडीत जातं, वर्गात त्याला ACचे मिळतात, बास्केटबॉल कोर्ट आहे, स्विमिंग पूल आहे. अरे पण ते शिकतंय काय? त्याला गुढीपाडवा माहिती आहे का, त्याला संत ज्ञानेश्वर माहिती आहेत का, त्याला तुकाराम माहिती आहेत का, याचं कौतुक नाही. त्यांना कौतुक तो स्विमिंग पूलमध्ये पोहतो याचं आहे. अरे नदीत पोहलं काय, विहिरीत पोहलं काय आणि स्विमिंग पूलमध्ये पोहलं काय, पोहता येतं हे महत्वाचं आहे. आम्ही महाराष्ट्रातल्या शाळांच्या परिस्थितीबद्दल तुम्ही अवलोकन करून चित्रपट बनवला, तर बऱ्याच जागी पटसंख्यांचं कार्य पुढं करून त्याच्यावरती भारा घातला जातोय. कर्नाटकाची काय वेगळं, आमच्याकडे अजून बरेच इतर कारणे आहेत. तर पटसंख्या कमी होण्यासाठी शाळा कारणीभूत आहेत, पालक की समाज? पालक, सरकार, शिक्षक, विद्यार्थी, समाज, आपण सगळे मिळून जबाबदार. सरकारला तर काही पडलेलीच नाही.
सरकारला फक्त इंग्रजी माध्यमं, इंटरनॅशनल बोर्ड्स, आता भारतीय बोर्ड्स, भारतीय अभ्यासक्रम सोडून ते भलत्याच्याच मागे लागलेले आहे. महाराष्ट्रातही तेच आहे, कर्नाटकातही तेच आहे, आपण जाऊ तर पश्चिम बंगालला तेच आहे, केरळमध्ये तेच आहे, तमिळनाडूमध्येही तेच आहे. 1.5 लाख रिजनल भाषांमधल्या शाळा भारत सरकारने गेल्या 5 वर्षात बंद केल्या. 1.5 लाख. हे विदारक चित्र आहे. हे फक्त मराठी भाषेसाठी नाही, प्रत्येक रिजनल भाषेसाठी या देशातल्या भयानक चित्र आहे. महाराष्ट्रात याचं वाईट जास्त वाटतं, म्हणजे तुम्ही सांगताय त्यानुसार एवढे गुणवंत विद्यार्थी बेळगावमध्ये, चांगल्या पद्धतीच्या शाळा, चांगल्या पद्धतीचे शिक्षक, ही पोरं काय कमाल गात होती मगाशी. म्हणजे महाराष्ट्रामध्येच मराठीचं कौतुक मराठी भाषिकांना राहिलेलं नाही आहे. सरकारला तर राहिलेलंच नाही आहे. सरकारला हिंदी, त्यांना हिंदीच्या मागे नाचायचं आहे, हे तर पूर्ण क्लिअर दिसतं. म्हणजे मला असं वाटतं की हो, हिंदी ही महाराष्ट्रातली, भारतातली एका पॉईंट नंतर खूप जास्त बोलली जाणारी भाषा आहे. आपल्याकडे तर हाही माथी मारलं जातं की हिंदी ही राष्ट्रभाषा आहे. कोणीही असं म्हणलेलं नाही, कुठल्याही पुस्तकात, आपल्या संविधानात हिंदी ही राष्ट्रीय भाषा आहे असं कोणीही म्हणलेलं नाही. उगाच घ्यायचं. आपले राजकारणी सुद्धा लिहितात तर राष्ट्रभाषे दिनाच्या शुभेच्छा. अरे ती नाही आमची राष्ट्रभाषा, राष्ट्रीय पक्षीय फक्त भाषा नाही आम्हाला. त्याच्यामुळे ते फार चुकीच्या पद्धतीने सांगितलं जात आहे. संपूर्ण सिस्टीमची ही चूक आहे. प्रत्येक पोटभाषा, प्रत्येक राज्याची भाषा ही टिकली पाहिजे, नाहीतर मग त्या संस्कृती टिकणार नाही. छोटंसं उदाहरण आहे तुळू भाषेचं. आता तुळू भाषा लिहिली जात नाही. तुळू भाषा बोलणारी आता आपल्या आसपास शेवटची पिढी आहे. एक भाषा संपली आहे. अशा अनेक भाषा संपत चाललेल्या आहेत या देशामधून. आपली मराठी संपू नये ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. कारण लिहिण्याची भाषा, म्हणजे शाळेतल्या मुलांनी जर ही भाषा शिकणं बंद केलं तर याची लिपी इव्हेंच्युअली कमी होईल आणि मग बोलणारी माणसं इव्हेंच्युअली कमी होतील. आणि मग व्हॉट इज दिवाळी, व्हॉट इज वसुबारस असे प्रश्न त्यांना पडायला लागतील. हो, तर तुम्ही चित्रपटाच्या सुरुवातीला देखील सध्या परिस्थितीबद्दल अगदीच ओपनली भाष्य केलं की इंटरनॅशनल स्कूलमध्ये घालवलं काय वाटतं, इंग्लिश माध्यमात असं होतं तसं होतं, ते मिळू नये का माझ्या मुलाला. आणि शेवटी एक सुंदर खेडेकर सरांचा एक मोनोलॉग आहे आणि त्याच्यातून तुम्ही सांगितलं की काय काय केलं पाहिजे. म्हणजे शाळा कुठं कमी पडत आहेत, शिक्षक कुठं कमी पडत आहेत. म्हणजे 40 वर्षाआधी जशी शाळा होती तशीच अजून आहे. तर प्रत्येक मुलगा सगळं डिझर्व करतो. तर आपण शाळा म्हणून अपग्रेड झालं पाहिजे, काय काय करू शकतो आपण. मी काही शिक्षण तज्ज्ञ नव्हे की मी शाळांना मार्गदर्शन करावं. मी माझ्या परीनं पालकांना, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करू शकतो. पण एक नक्की म्हणू शकतो की मला ज्या पद्धतीच्या शाळा मिळाल्या आणि जी काही माझी जडणघडण झाली त्यामध्ये शिक्षकांचा फार मोठा वाटा आहे. आत्ताचे शिक्षक फार कमी प्रमाणात असे शिक्षक आहेत जे फुल टाईम शिक्षक असतात. नाहीतर तेही तुमच्या IT च्या कंपनीसारखे 9 ते 6 जॉबवाले झालेत, आपला पगार घेतात आणि घरी जातात. पूर्वी आमच्या काळी शिक्षक असा होता की जो सकाळी यायचा, शाळा उघडायचा, आम्हाला काय येतं आहे काय नाही येतं आहे हे बघायचा, आमच्या मागे संध्याकाळपर्यंत असायचा. जर एखाद्याला विषय येत नाही तर संध्याकाळी त्याला घरी घेऊन जायचा, त्याला शिकवायचा, त्या शिकवणीचे पैसे घ्यायचा नाही. हे शिक्षकच आता कमी झाले. आता शिक्षक प्रायव्हेट ट्युशनला, मुद्दाम प्रायव्हेट ट्युशनला यायला लावतात विद्यार्थ्यांना. म्हणजे असे शिक्षक आपण बघतो की जे वर्गात चुकीचं शिकवतात. म्हणजे ज्याने विद्यार्थ्यांना असं होईल की बापरे मला इतिहास येतच नाही आहे, तोच मास्तर घरी त्याला इतिहास एकदम चांगलं शिकवतो. म्हणजे प्रायव्हेट शिकवणीची फी त्या विद्यार्थ्यांनी भरावी असंही चित्र आहे. महाराष्ट्रामध्ये शिक्षक भरतीच झालेली नाही आहे. प्रत्येक शाळेमध्ये 1 किंवा 2 शिक्षक आहेत. तर मग ती गुणवत्ता वाढणार कशी. अनेक शाळा अशा आहेत, मी या चित्रपटाच्या निमित्ताने फिरलो, शाळांमध्ये टॉयलेट्स नाहीत. म्हणजे ते जे विद्यार्थी आहेत त्यांना टॉयलेट सुद्धा स्वच्छ मिळत नाही. एवढी गचाळ परिस्थिती आहे. पण आपण लाडकी बहीण योजनेसाठी पैसे देऊ शकतो, पण लाडकी शाळा यासाठी पैसे देऊ शकत नाही. हे दुर्दैव आहे.
याच्यात माझी विद्यार्थ्यांनी देखील भूमिका वाटते पालकांची समाजाची वगैरे त्याही तुम्ही भाष्य केलं ते चित्रपटातून आमच्यापर्यंत पोहोचेल. माझी मगाशी तुम्ही म्हटलं की तुम्ही योग्यला असताना महाराष्ट्र भाषेमुळे लोक जोडतात. म्हणजे भाषा ही माणसं जोडण्याची बाब आहे, पण जेव्हा भाषा सक्ती होते आमच्यावरती वेगळी भाषा लादली जाते त्यामुळे तो हेट तयार होतो सक्तीमुळे. त्याला कसं आम्ही टॅकल करावं तो कुठे सक्ती कशाचीही वाईटच. म्हणजे मला तर वाटतं आपणही मराठीची सक्ती केली, आपण मराठीचा पुरस्कार करावा, मराठीचा पुढाकार करावा. आपल्या मुलांना किंवा पुढच्या पिढीला पहिले मराठी शिकवावी, मग तुला जी हवी ती भाषा बोल. आता तुम्ही म्हणालात तसं इथलं तर फार विचित्र चित्र आहे. इथे ज्या पद्धतीने कन्नड सक्ती केली जाते, मराठी भाषेची गळचेपी होतीये, त्याबद्दल महाराष्ट्रातल्या आमच्या नेत्यांना काहीही पडलेलं नाही. हे दुर्दैवाने सत्य. म्हणजे ते सोडा, त्यांना पुणे मुंबईत काय चाललंय ते पडलेलं नाही. माझ्या मते महाराष्ट्रात आत्ता इतकं भयानक चित्र आहे की फक्त निवडणुकांसाठी राज्यकर्ते काम करतात. म्हणजे नगरपालिकेच्या निवडणुका ते बिझी झाले, जिल्हा परिषदेच्या निवडणुका ते बिझी झाले, आमदारकीच्या आल्या ते बिझी झाले. त्यांना निवडणुका आणि पक्ष फोडाफोडीमधून शाळा, भाषा, देशाचं समाजाचं काय होणार हे प्रश्न नाही आहे. आणि सेम इथे आहे कर्नाटकात सुद्धा. म्हणजे मला असं वाटतं की आत्ताच्या राज्यकर्त्यांनी पूर्वीच्या धोरणी राजकारण्यांचे उदाहरणं ठेवली पाहिजे. आपण धोरणी राजकारणी ज्याला म्हणतो ते राहिलेले नाही. जे पॉलिसीज बनवायचे, लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये डिस्कशन्स व्हायची की आपल्या प्रांतासाठी आपल्या देशासाठी आपण सगळे मिळून काय करूया. आता डिस्कशन्स होत नाही. आता मी म्हणेन ते असं राज्य चाललेलं आहे. आणि त्याच्यात कुठलाच पक्ष, म्हणजे मला दुर्दैवाने कर्नाटक बाबतीतही असं वाटतं की इथं बेळगावच्या आपल्या मराठी लोकांसाठी ना काँग्रेस आपला ना BJP आपला, म्हणजे कोणालाच पडलेली आहे. कारण एका पॉईंट नंतर ते राजकीय मुद्दा सुद्धा फार विचित्र होतो. म्हणजे इथे मराठी माणसांनी झेंडा उचलायचा कोणाचा आणि पाठिंबा द्यायचा कोणाला हा फार मोठा प्रश्न आहे. आणि माझी या निमित्ताने खूप मोठी प्रार्थना राहील की काहीतरी व्हावं, कोणीतरी याच्यात जातीनं लक्ष घालावं. छत्रपती शिवाजी महाराजांनी जी आपल्याला लढवई प्रवृत्ती शिकवली ती कुठल्या तरी राज्यकर्त्यात जागी व्हावी. कोणीतरी लोकसभेत आवाज उठवावा, कोणीतरी विधानसभेत आवाज उठवावा आणि भाषेसाठी, आपल्या भाषेतल्या लोकांसाठी काहीतरी करावं. बाकी निवडणुका होत राहतील असं मला वाटतं. तुमचे शब्द खरे ठरवून आणि आम्हाला महाराष्ट्राची दारं उघडी हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तुम्ही चित्रपटामध्ये खूप छान संघर्ष दाखवला की शाळा बंद पडत असते ती थांबवण्यासाठी सगळेजण धडपडतात. तर इकडेही तीच परिस्थिती आहे. आमच्या संघटनेचे महाराष्ट्र एकीकडे युवा समितीची मुलं धडपडतात. शाळा बंद असताना आमच्याकडे बरेच अमर येळूरकरसारखे वकील आहेत की जे शाळा बंद होणे यासाठी लिगली लढतात. तर त्यांना तुम्ही काय सांगाल आणि कसं बघा? फार मोलाचं काम करतात ही सगळी मंडळी. मला खूप बेळगावला आलो होतो, पण बेळगावला नाटकाच्या प्रयोगाला आलो, कधीतरी बँगलोरला जाताना थांबलो, असं बेळगावशी माझी ओळख होती. त्यामुळे बेळगावला येऊन इथे मराठी भाषेसाठी, मराठी शाळांसाठी, मराठी विद्यार्थ्यांसाठी एवढं काम घडतंय हे खूप प्रेरणादायी आहे. मी फार मोठ्याने ओरडून हे महाराष्ट्रात परत जाऊन सांगणार आहे की इथं बेळगावमध्ये महाराष्ट्राला जेवढी पडली नाही आहे त्याच्याहून जास्त बेळगावला मराठीची पडली आहे. ही प्रेरणादायी गोष्ट आहे. आणि महाराष्ट्र एकीकरण युवा समिती ज्या पद्धतीनं गेले काही वर्ष मराठी विद्यार्थ्यांसाठी, मराठी शाळांसाठी काम करते ते खूप मोलाचं आहे. असंच काम करत राहावं. या निमित्ताने मराठी शाळा म्हणजे इथपासून सुरुवात झालेली आहे की मला आत्ता सांगण्यात आलं की या सगळ्या मंडळींनी सुद्धा आपल्या मुलांना मराठी शाळेत दाखल केलेलं आहे. मला असं वाटतं की सुरुवात आपल्यापासून होते. महात्मा गांधी नेहमी म्हणायचे की आधी तुम्ही सुरू करा आणि मग जग बदला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा आपल्याला हेच सांगून गेले की थोर माणसं समाज घडवायचा असेल तर आधी तुम्ही बदला असं सांगतात.
माझी या निमित्ताने तुम्हा सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की इथून पुढे माझ्याकडून माझ्या क्षेत्राकडून ज्या काही लोकांना मला इथं घेऊन येता येईल, आपल्याला marathi भाषेसाठी मराठी शाळांसाठी जे काही करता येईल त्यासाठी मी सदैव तयार आहे. मला तुमच्यासोबत जोडून घ्या. आणि मगाशी गुरव सर एक वाक्य म्हणाले, ते असं म्हणाले की आम्ही बेळगावकर फार एकटे पडलो. हे खूप त्रास देणारं वाक्य आहे, जे सत्य असलं तरी सुद्धा खूप त्रास देणार आहे. मी एवढाच दिलासा देऊ शकतो की माझ्यासारखी अनेक माणसं तिथं महाराष्ट्रात बसलेली आहेत, ज्यांना वाटत खूप असतं पण करावं काय हे कळत नसतं. कारण आमच्या राज्यकर्त्यांना सुद्धा हा मुद्दा महत्त्वाचा वाटत नाही. आमच्या राज्यकर्त्यांनी जर हा मुद्दा उचलून धरला, काय असतं, कोणीतरी आवाज काढला तर त्याच्या मागे 4 लोक जमा होतात, पण आवाज काढणारच कोणी नाही. आता ते मला म्हणाले की तुमच्या माध्यमातून काहीतरी होऊन दे. मी काही मुख्यमंत्री नाही, मी काही पंतप्रधान नाही, मी ना खासदार आहे ना मी आमदार. मी एक कलाकार आहे जो जबाबदारीनं समाज बदलण्यासाठी काहीतरी करत असतो. या निमित्ताने मी त्यांना ग्वाही देतो. त्यांनी माझ्याकडे फार मोठी जबाबदारी दिली आहे. माझ्या परीनं बेळगावला मी महाराष्ट्रात एकटा पडू देणार नाही. तर अशी अपेक्षा ठेवू शकतो की येत्या काळात तुमच्या चित्रपटांमध्ये एखादं कॅरेक्टर आमची बोलीभाषा बोलेल. अरे खूप आवडेल मला. म्हणजे खरं तर खूप गोड भाषा आहे ही आणि मला शिकायलाही आवडेल. आणि मला एक कळलं की कोणीतरी खूप अप्रतिम पुस्तक लिहिलं आहे याच्यावरती, तर मी ते पुस्तक आता जरूर सोबत घेऊन जाणार आहे मुंबईला. तर अशोक मामांबद्दल खूप रिस्पेक्ट आहे बेळगावात. त्यांनी जे बेळगावचं नामांकन केलं आहे, पण त्यांनी बेळगावची भाषा जरा चुकीची रिप्रेझेंट केली आहे. मला खूप कडून ती विनंती आली की हा विषय थोडा मांड. हो, मी बोललो ना मगाशी की ही ती बेळगावी भाषा नाही. करू न सोडा की हो आमचं स्वागत, ही मराठी भाषा नाही आहे. मी प्रवासात सांगितलं सुद्धा सकाळी की ही अक्कलकोट साईडला थोड्याफार प्रमाणात बोलली जाते. करा किंवा गरमागरम पोहे मुकळणे, हे अक्कलकोट साईडचं आहे. हे बेळगावचं अजिबात नाही आहे. बेळगावच्या भाषेच्या जवळची भाषा ही कोल्हापूरची भाषा आणि आणि मग त्याच्यानंतर बेळगावी आहे. मला काही ते येत नाही, परंतु अशोक सराफांना सुद्धा काय होतं की अशोक सराफांनी बोललेली भाषा नाही आहे. त्यावेळच्या लेखकांनी आणि दिग्दर्शकांनी त्यांचा जेवढा काही अभ्यास होता त्याप्रमाणे त्यांना सांगितले असावी. त्यामुळे ती चुकीची पसरली असं म्हणतोय. या निमित्ताने मी जरूर हा सुद्धा मुद्दा अशोक मामांपर्यंत पोहोचविण्याची खात्री देतो. ती भाषा, ती इथला किंवा सभोवतालचा कन्नड माणूस मराठीवरती जेव्हा प्रेम करतो आणि मराठी बोलू पाहतो त्यावेळी ती तशी भाषा तयार होते. जी आपण पु ल देशपांडेंच्या रावसाहेबांच्या तोंडी आपण ती ऐकली आहे. काय रे आपला आवाज होतोय, काय मांडी खाजवतोय. तर बेळगावची भाषा तुमच्या तोंडातून आम्हाला ऐकायला आवडेल. तर काही डायलॉग्स आमच्या इरफान मराठीत आणले तर ते तुम्ही म्हणावे अशी सगळ्यांची इच्छा आहे. बोलूया, जरूर बोलूया. तर तुम्ही तुमच्या पद्धतीने अभिनय करून सांगू शकता. काय गाव होत्या हाय नवल सपोर्ट, काय गा तात्या हा काय गातात त्या हाय नवं चकोट. म्हणजे चकोट म्हणजे ना इथं त्याला चकोट म्हणतात. म्हणजे चकोट म्हणजे बरं आहे, बरंच चाललंय ना तुझं. चकोट म्हणजे चांगलं, चकोट म्हणजे चांगला. पुण्याला जाऊन वेगळ्या पद्धतीने वापरतात. आमचा गावी तात्या आहे, त्याला म्हणतो काय तात्या चकोट. आमच्याकडे अनेक आहे की भूतपूरच होत्यास, मी या कंदाच्या वाट बघून लावली तर भूतपूरच होत्यास म्हणजे मी केव्हाच्या बाहेर वाट बघतो, भूतूरच होत्यास. मगाशी एअरपोर्टवरती तेच झालं, मी भूतूरच होतो. जयंत पाटील साहेब भेटले, कंदाच्या वाट बघून लावली बाहेर. कन्नाच्या वाट काय माझी वाट लागते.
छान वाट बघू लावू मी. तर पुढचा आणि माझं ऐका माझं अवघड आहे भाषा. आणि ते आमचं सगळ्यांचं फेवरेट आहे इदऱ्या टाकल्याचं खायला. हे सांगायचीच गरज नाही, हे कळलंय मला. इद्रिया इदऱ्या आमच्याकडे तुम्ही पुण्यामध्ये इद्रिया टाकल्याचं याला बरोबर जातं का माहितीये? नको नाही बोलत. असेल इदरच आहे आगाऊ वेगळं जमत नाही तरी पुढे पुढे करताय तो इदऱ्या. आमच्याकडे खुल्या जोडून बरेच शब्द येतात. खुल्या लाडक्याचं असं म्हणायचं ते. बरं आणि काय की जर कोणाला थंडी वाजत असेल तर थंडी वाजत असेल तर त्यांना आम्ही म्हणतो अहो थंड करवले तर निमरात बस की जरा. अहो थंड करवले तर निघा निमरात करू नये. करवले करायचे तर निमरात बसतात तर उन्हात बसता की जरा. निमरात बस. निमरात 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 म्हणजे सगळे कन्नड निमरात आणि आपण आत. बरोबर. आणि आमच्याकडे शिव्या आमच्याकडे आता सहसा शब्दच झाला चाईस चाईस आणि चायला आपण जशी चाळीस. तर आमच्याकडे चाईस ही अशी रेग्युलर शब्द आहे. चाईस लाईव्ह इज केला दिया चांगला आहेस तू असं म्हणण्यासाठी आमच्याकडे चाईस लाईव्ह आहेस का दिया लाईव्ह आहेस का दिया. चांगल्याला वाईट मिळतात. आईला कठीणच झालं वेळ काय. लाईव्ह आहेस दिया लाईव्ह आहेस दिया लय वाईट आहेस. ओके. आणि जेवताना आमच्याकडे पोट भरून जेवण असं म्हणत नाही. हॅ सकाळ भरभर तुला घा एक म्हणून एक तुला सोडतो काय म्हणतो म्हणजे चाटून पुसून खाणं. नाही आमच्याकडे पण वरबाडून खा असं म्हणतात. पुढचं खूप कठीण आहे. पुढचं काय पुढचं काय सोडता नाही का एक पण चुरा सोडता नाही. चुरा एक पण चुरा चुरा अन्नाचा एक पण चुरा. आज दुपारी हेच झालं. एक पण चुरा सोडले नाही. तरी कार्यक्रमाला यायचं होतं म्हणून, नाहीतर बेळगावी. आणि आमच्याकडे जर कोणी मित्र असेल मित्र तू पेद्रा असं म्हणत नाही. तू पेद्राईस रे पेद्राईस. पेगडा हा. आमच्याकडे वेड्या आमच्याकडे सगळ्याला तो अवयव येतो पुढे. आमचा वेगळा प्रॉब्लेम. बायोलॉजी अटॅच झालं असेल. नाही बेळगावचं चांगलं आहे. अवयव वगैरे आणत नाही. ते फक्त चांगल्याला वाईट म्हणतात. हा काय वेगळा प्रॉब्लेम आहे ते सुद्धा काय. ओके शेवटचा तर शेवटचा आमच्याकडे गल्लीतली मुलं इतरांना धमक्या देतात. तर ते कसं धमकी देतात पोरांना तर जा नाही तर अंगभर मार खाऊन बघले चुकलं म्हणतात. हे सगळ्या कन्नड लोकांना मी म्हणतोय आता मोठ्याने. जा नाहीतर अंगभर मार खाऊन बघले चुकलं म्हणण्यास बघ. चांगलंय. परिणाम होणार. इंद्रिया टाकल्याचं आहे का ठीक आहे. तर अगदी थोडं वातावरण शिथिल झालं आणि तुम्ही आम्हाला आमच्याच वाटताय. तुम्ही काही वेळ सुरुवातीला दडपण आलं होतं. आता तर तुम्ही बेळगावकरच झालाय तर तुम्ही इकडचा सातबारा घ्यायला लावायला हरकत नाही. तर जमिनीच्या रेटची चौकशी करून झालेली आहे. शहरामध्ये साधारण 50 ते 60 लाख रुपये गुंठा चालू आहे. आसपास साधारणपणे 20 ते 22 लाख रुपये एकर चालू आहे. पण मला खानापूरला जंगलात वगैरे 5 लाख एकर वगैरे चालेल. तुमच्यासाठी आम्हाला सर्वांची घरची दारं कायम उघडी आहे. तुम्ही कधी या आमच्या बॅनरवर चित्रपट बनवा. आम्ही सगळेजण सहकार्य करू आणि तुम्ही अगदीच कायम येत राहा. जरूर या निमित्ताने मी पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना शब्द दिलाच आहे. मी तुम्हाला पुन्हा एकदा शब्द देतो
की एक असा मिळून चित्रपट बनवूया की भारताच्या कानाकोपऱ्यात महाराष्ट्रात प्रत्येक मराठी माणसाला, प्रत्येक राज्यकर्त्याला असं वाटेल की लवकरात लवकर बेळगाव हे महाराष्ट्राशी जोडलं गेलं आहे. खूप खूप धन्यवाद. बेळगाव निपाणीसह विदर्भ हलकीसह संयुक्त महाराष्ट्र झाला. बेळगाव परभणी पाटील भालकीचा संयुक्त महाराज. अरे कोण म्हणताय तेच नाही. अरे कोण म्हणताय तेच नाही. काय बा. महाराष्ट्रात महाराजांचं नाव घेतले की ऊर्जा संचार आहे. आमच्या महाराजांच्या नावानंतर ही घोषणा घेतली जाते तर अजून ऊर्जा संचार. मला घेत होती बघा मी. तर अगदी तुम्ही या कार्यक्रमाला आलाय. आज मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आम्ही हा संवाद घडवतो. तर तुमच्या आवडीची एखादी कविता जी आम्हाला प्रेरणा दिली या चळवळीमध्ये सतत काम करत राहिला, एखादी तुमची आवडीची कविता. पाठांतर खूप वाईट आहे माझं. कविता म्हणण्यापेक्षा पुन्हा एकदा मला असं वाटतंय की एकटं पडलो आहोत हे वाटून घेऊ नका. हा लढा खूप गंभीर आहे आणि तो लढावाच लागेल. कारण आपण खचलो तर पुढच्या पिढ्यांना आपण जे काही गमावलंय ते काय ते कळणार नाही. त्यामुळे माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की हा लढा असाच चालू ठेवा, कधीही खचू नका. सबंध महाराष्ट्र, महाराष्ट्रातला मराठी माणूस तुमच्या सोबत आहे आणि तुमच्या सोबत कायम असतो. आमच्या युवा समितीची टॅग केलंच आहे, लढा नाहीतर गुलामगिरीची सवय लागेल. 100% लढा नाही तर गुलामगिरीची सवय लागेल. तर याच वाक्यावरती हा आपण संवाद आपण इथे थांबूया. आणि तर आम्ही पुन्हा शिक्षकांना किंवा मान्यवरांना जर हेमंत सरांना काही प्रश्न विचारायचे असतील तर अगदीच विचारू शकतो. पुन्हा शिक्षकांना, विद्यार्थ्यांना किंवा उपस्थित मान्यवरांना एखादा प्रश्न हेमंत सरांना विचारायचा असेल तर आमचे बेळगावचे दिग्दर्शक नमस्कार सर. सरांनी मगाशी म्हटलंच तसं सर, इथून मी चंदगड जवळपास 40-45 किलोमीटरवर राहतो. ते महाराष्ट्रात येतं आणि हा बेळगावचा भाग. तर माझी विनंती आपल्या सर्वांना म्हणजे तुम्हाला आहे, मगाशी तुम्ही म्हटलाच आहे का होतं की महाराष्ट्रात राहून मराठी बेळगावमधलं वर्तमानपत्रात वाचून फक्त थोडीशीच गोष्ट करायची. माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे, जर ती चित्रपटाच्या माध्यमातून, नाटकाच्या माध्यमातून जर गेली तर ती अधिक प्रकर्षाने आणि तिथला जो संघर्ष महत्त्वाचा वाटतो तो तिथे पोहोचेल. माझी आपल्या सर्वांना आपल्याला विनंती आहे की तो खरं तर इथला संघर्ष, इथली वेदना, इथलं दुःख आणि मराठीची तळमळ लोकांपर्यंत पोहोचावी. पुन्हा एकदा आपल्याला विनंती. 100% प्रयत्न करूया. मी म्हणलं तसं चित्रपटाच्या माध्यमातून, नाटकाच्या माध्यमातून, इतर सर्वच माध्यमातून आपण हा प्रयत्न करूया. दुसरं म्हणजे मगाशी बोलण्याच्या ओघात जर मी असं काही बोललो असेल की कन्नड किंवा असं, तर मी ते सक्तीबद्दल बोललेलो आहे. पुन्हा एकदा कुठल्याही भाषेचा अनादर नाही, आपण कन्नड सक्तीबद्दल बोललेलो होतो. त्यामुळे असा कोणी समज करून घेऊ नका मी की कानडी लोकांची थट्टा केलेली नाही आहे. हे खेळकर वातावरणात चाललेलं होतं. पण तरीसुद्धा परत एकदा सांगतो, तरी मराठी. आता माझा एक प्रश्न आहे. आम्ही तसं कारण कन्नडला आमची मावशी मानून चालतो, बरोबर आहे, मराठी आमची आई आहे. जसं पु ल देशपांडे म्हणतात, आपल्या मातृभाषेवरती तोच प्रेम करू शकतो जो दुसऱ्याच्या मातृभाषेला रिस्पेक्ट करू शकतो. ते आम्ही कटाक्षात पाळत आलो. व्हेरी गुड. नाही, आणि बरोबर आहे, कारण एकत्रही राहिलं पाहिजे, सलोख्याचं वातावरण जपलं पाहिजे. इतकी वर्ष, गेले काही अनेक वर्ष महाराष्ट्रामध्ये हा लढा खूप संयमाचा लढा
म्हणून ओळखला जातो. त्याला कुठल्याही प्रकारचं गालबोट लागलंच नाही पाहिजे. ज्या पद्धतीनं बेळगावकरांनी आजपर्यंत कुठल्याही पद्धतीची हिंसा किंवा कुठल्याही पद्धतीचं काहीही गडबड न होऊ देता हा लढा ज्या पद्धतीने टिकवला आहे तसाच तो यापुढे टिकला पाहिजे, जेणेकरून कारण समोरचा वाटच बघतोय की आपण चुकू करू, तर आपण चुकायचं नाहीये. जे इतकी वर्ष केलं तेच करत राहायचंय, याला फळ नक्की मिळणार. फक्त एक ज्ञान पुढच्याला समजावं अशी अपेक्षा आहे. तर आणखी प्रश्न माझा एक प्रश्न आहे सर, मराठी भाषा टिकवण्यासाठी मराठी भाषिक एकत्र का राहू शकत नाही याच्यामध्ये तुम्ही 2 शब्द मला सांगितला तर बरोबर. फार मोठा विषय, व्याख्यानाचा एक वेगळा विषय आता सरांनी विचारलेला आहे. मराठी माणूस एकत्र येणं हीच मुळात सगळ्यात मोठी लढाई आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा जर असं म्हटलं की मराठीसाठी आज जमूया सगळे धर्म पाठिंबा देतात, कोणीही मैदानात उन्हात येत नाही. त्याच्यामुळे मराठी माणूसच मराठीसाठी पुढे येत नाही ही दुःखाची गोष्ट आहे. पण काही लोक आहेत तुमच्या आमच्यासारखे जे मनापासून प्रयत्न करतात. जोवर अशी माणसं आहेत तोवर होत राहील सगळं. नमस्कार. आजचा तुमचा जो परिसंवाद झाला तो ऐकून लई बरं वाटलं. आणि ह्यो विचार येणार म्हणा तुमचं युकेतली माणसं ऐकलं, युकेतली माणसं तुमचं ऐकून हळूहळू शिकवतात. फक्त एवढंच सांगताना आहे तुम्हाला बेळगावकरांच्या मनातलं की महाराष्ट्र सरकारला जरा तुम्ही सांगा आणि आमचा जो हा सीमा प्रश्न आहे तो लवकरात लवकर सुटवचा ही आमची मागणी आहे. आणि हे तुम्ही तिकडं महाराष्ट्र सरकारच्या काळात हळूहळू सांगून त्याचं लवकर काम करत सांगा एवढीच विनंती आहे बेळगावकरांची. धन्यवाद. आता की नाही आमचे सगळे राजकारणी की नाही इद्र्यात टाकण्याचे झाले, त्यामुळे त्यांच्या टाकण्यात जेव्हा दिसत की नाही तेव्हा होईल. सांगूया, नक्की सांगूया. तर आणखी एखादा प्रश्न माझा असेल शेवटचा प्रश्न आपण सर माझा एक प्रश्न आहे. मराठी भाषा आम्ही ज्याला म्हणत असतो, पण जे पालक आहेत ते पालक इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालत असतात. त्यामुळे ह्या लढ्याची थोडीशी धार कमी होती की काय असं वाटतं. कारण त्यावेळेला समोरचा माणूस विचारतो तुझी मुलं कुठल्या व्हायच्या गोष्टी केलेल्या आहे आणि तू कुठल्या भाषेसाठी तुम्ही लढतो आहेस. हा जो तो एक मुद्दा असेल तर सगळ्यांनी संपूर्णपणे अशा प्रकारची मानसिकता केली पाहिजे की प्रत्येक बापानं आपल्या मुलाला आपल्या मातृभाषेमध्ये शिकलं पाहिजे, तर ही भाषा मोठी होणार आहे. 100% मला असं वाटतं की प्रत्येक पालकांनी आपल्या मुलाला मराठी शाळेत घातलं पाहिजे, पण मराठी शाळेचा दर्जाही सोबतीनं वाढला पाहिजे, जेणेकरून अलिबाग निर्धास्त राहतील. कारण मी ठरवीन ला पण त्या शाळेमध्ये जर मास्तरच नसेल किंवा ती शाळाच चांगली नसेल तर फार पालकांची सुद्धा कोंडी होते. मी अनेक पालकांशी बोललोय, त्यांना विचारणा करायचं मनापासून असतं, पण बऱ्याचदा भीती वाटते की आपल्या मुलाला नीट शिक्षण मिळेल ना. तर या निमित्ताने संपूर्ण सिस्टीमची जबाबदारी आहे. आपण सगळ्यांनी मिळून आपल्या शाळा बळकट करूया आणि पर्यायाने आपली मराठी भाषा बळकट करूया. हॅलो, मला एक प्रश्न विचारायचा आहे की 1956 पासून तुमचा सीमा लढा चालू आहे. तो जवळजवळ आता 69 ते 70 वर्ष या पुढच्या लढ्याला चालू होणार आहे. जो काश्मीरचा प्रश्न 370 हटवला पंतप्रधान मोदींनी आणि अमित शहानी, तसाच आमचा हा प्रश्न सीमा लढा 70 वर्ष झाली तर त्या पंतप्रधानांनी आणि गृहमंत्र्यांनी हे लवकरच आपल्या याचे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी लवकर सोडवावा ही जी बेळगावकरांची इच्छा आहे. जरूर 100%. या प्रश्नावर आपण हा संवाद थांबूया.
मुलं वाटतात काय. ठीक आहे, धन्यवाद दादा. तुम्ही धन्यवाद. तुम्हा सगळ्यांचे आभार. तुम्ही मला या पात्रतेचं समजलं, तुम्ही तुमच्याशी संवाद साधू शकेल, 2 शब्द प्रेमाचे बोलू शकेल. खूप वेळ रमलो आपण. आत्ता घड्याळाकडे बघितलं तेव्हा लक्षात आलं की खूप वेळ हा संवाद चालला. त्याबद्दल माफीसुद्धा मागतो की खूप रमलो मी. पण तुम्ही म्हणालात तसं घरी आल्यासारखं वाटतंय, त्यामुळे बहुतेक रमत गेलो. आणि तुम्ही मला आपलं केलं त्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. असं आम्हाला वाटतच नाही की तुम्ही पुण्यावरून आलात. आम्हाला वाटतं की तुम्ही आमच्यातलेच एक आहात, तुम्ही आमच्याच कुटुंबातले एक सदस्य आहात असं वाटतं. तुम्ही सांगितलं की मराठी भाषा ही आपली आई आहे आणि आपण आईला विसरून चालत नाही आणि आपण त्या आईकडे आपण आलं पाहिजे. त्या आईच्या संवर्धनासाठी आपणच पुढं आलं पाहिजे. त्याचबरोबर मराठी शाळा टिकल्या पाहिजे, कारण शाळा टिकली तर भाषा टिकते, लिहिणं टिकलं तरच भाषा टिकते. आणि खरंच तुम्ही या बेळगावच्या भूमीत तुमचे पाय लागले, खरंच आम्हाला खूप छान वाटलं. आमची जी